13 मार्च 2026 रोजी पुण्यातल्या कोंढवा भागात बोबदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या ऑस्करवाडी या गावातल्या एका तलावाजवळ काही मुस्लिम तरुण नेहमीप्रमाणेच त्यांचा रमजानचा रोजा सोडण्यासाठी म्हणजेच उपवास सोडण्यासाठी इफ्तार पार्टी करण्यासाठी जमले. मात्र तो दिवस त्यांना हादरवणारा ठरणार होता. त्या दिवशी ते तिथं उपवास सोडण्यासाठी जमल्यानंतर काही वेळातच तिथे एका मोठ्या हिंदुत्ववादी जमावानं त्यांच्यावर हल्ला केला. हे मुस्लिम तरुण सांगतात की जवळपास 200-250 तरुण तिथं आले. जवळपास 100 दुचाक्या घेऊन ते आले आणि तिथं येऊन त्यांनी काही बोलायच्याही आधी सरळ मारहाण करायला सुरुवात केली. हे जे इफ्तार पार्टी करण्यासाठी जमले होते ते तरुण 14 होते. इतक्या मोठ्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना ह्याच्यामध्ये जखम झाली. काही जण रुग्णालयात दाखल होते, 2-3 दिवस ॲडमिट होते. हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या 14 मुस्लिम तरुणांनी पोलीस कंप्लेंट करायचा प्रयत्न केला. ती काही सहजासहजी दाखल झाली नसल्याचं ते सांगतात. आणि शेवटी जेव्हा ती दाखल झाली त्याच्यानंतर आणि या घटनेला आता 5 दिवस झालेत, मात्र अजूनपर्यंत एकही अटक या प्रकरणात पोलिसांनी केलेली नाहीये. हे तरुण विचारतात की एवढा मोठा जमाव असताना त्यातल्या काही जणांना आम्ही आयडेंटिफाई केलं असताना अजूनपर्यंत पोलिसांनी काहीही ॲक्शन का घेतलेली नाहीये? एक्चुअली हम सब हमारे छोटे भाई इफ्तार के लिए बापदेव घाट, जैसे हमारे भाई लोग हर साल जाते हैं, तो मैं फर्स्ट टाइम बापदेव घाट गया मेरे छोटे भाई लोग के साथ। तो हम वहाँ गए ना, तो कुछ लेक है जो हर लोग इफ्तार करते हैं उधर, तो वो लेक में सब लोग मतलब सब ग्रुप बैठा था, तो हम भी जाके उधर बैठे। हमने कलिंगड़ मतलब हमने सब इफ्तारी का सामान लगाया, और जैसा इफ्तारी का टाइम हुआ वैसे 200-250 लोग आए। मैंने उनको बोला भी दादा झालं काय ते सांग मला। हम इफ्तारी करने बैठे इधर, तो उनने बोले तुम्हारे बाप की जगह है क्या, और हमारे जात पे से गाली दी उनने, तुम लांडे लोग तुम इधर क्यों आए, और जो तुमने टोपी वीपी हमारे जो लड़के लोग ने पहनी थी टोपी वीपी वो सब उतार के नीचे फेंकी, और जिसका कुर्ता था ये पहनने का नहीं, कुर्ता विर्ता सब फाड़ दिया उन लोगों ने। तो सब लोग हम खड़े लेते और सब लोग आंग पे आए, तो हम जान बचा के भागे। कुछ लोगों को हमारे 2 भाई लोगों को सर में लगा, वो पीठ पे मारा, गन्ने से मारा, हथियारों से मारा, सर में हथियार से मारा, और हम सब 14 के 14 सब इधर कोई इधर भागा, कोई इधर भागा, तो सब भाग के वहाँ से चले गए हम। उन लोग ने जो बेरहमी से लोगों को मारा वहाँ पर, पत्थर मतलब इतने बड़े बड़े जो पत्थर फेंक के मारे, मतलब इनके सर पे लग गया, किसी के पैर पे लग गया, किसी के पीठ पे लगाए, किसी की रिब्स पे लगाए, और उनके हाथ से निकलना बहुत रिस्क, मतलब एकदम हार्ड था हमारे लिए। मतलब जिधर जिसको जगह मिली वो वहाँ से निकला है, लेकिन इंजर्ड सब हो गए। मतलब ऐसे कोई है नहीं जिसको इंजरी नहीं है, किसी को पीठ पे है, किसी को सोने नहीं आ रहा है, और उन लोग के पास कोयते और रॉड चाबुक ये सब था। तो हम लोग तो नियत थे, हम लोग कुछ कर भी नहीं सकते, तो सबका एक ही डिसीजन था कि वहाँ से जितने जल्दी हो सके वहाँ से निकल जाओ। मी एकटाच तिकडून सासवडमधून आलो ससूनला. त्यांना मी सांगितलं पण मला पोलीस नाही का पोलिसासोबत पाठवा, काय मला खतरा आहे की मी तिकडून एकटा नाही येऊ शकत नाही का. तर ते ऐकतच नव्हते काय. तर आम्ही ते म्हटले तुम्ही तुमचा जावा, तुम्हाला चिठ्ठी दिली आहे पोलिसांनी नाही का जे पण आहेत तुम्ही जावा. तर मी तिकडं ससूनला एकटाच गेलो. एक मित्र होता माझा आणि ते मला घेऊन जसे अरबाज होता माझ्यासोबत ससूनला. तर तिकडे गेलो, तर तिकडे मला सांगितलं म्हणजे टीचर्स वगैरे तिकडेही लावले, म्हणजे नाही 14 टीचर्स लावले, आणि तिकडून मला सांगितलं पण तुम्ही ॲडमिट व्हा. पण ते टायमिंग मला सकाळी 4 वाजले होते. हां, सकाळी 4 वाजले. मला म्हटले की तुम्ही ॲडमिट व्हा आणि तुम्ही CT स्कॅन वगैरे सगळं करून घ्या. मला ठीक आहे. तर मला लिहून दिले की तुम्ही प्रायव्हेटमध्ये पण जाऊ शकता. तो वहाँ से एक आवाज़ आई कि ये ज़िंदा है क्या मर गया मालूम नहीं है। तो उधर से एक ने बोला कि अगर वो ज़िंदा है तो ठीक है, मर गया रहेगा तो और उसको सर में पत्थर मार के उसको मतलब आइडेंटिफाई ना हो पाए, पत्थर मार के उसको तेज दे। तो ये सुनने के बाद मैं डर गया। मैं उधर उन लोग के हाथ से कैसा कैसा करके वहाँ से भाग गया। जब हमने स्पॉट को मैंने 112 को कॉल किया ना, वो पुलिस आए, तो मैंने उनको बोला, तो वो मुझे धमकी दे रहे कि तुम कानून मत सिखा मुझे, नहीं तो तेरे को मैं बताता हूँ। मैं बोला ठीक है सर, मैं कानून नहीं सिखा रहा हूँ, जो हमारे साथ हो गए, जो मेरे भाई के साथ हो गए, तो मैं वो समझा रहा हूँ आपको। तो वो मुझे धमकी दे के बोले। तो फिर मैंने मेरे भाई लोग को मैसेज डाला ग्रुप पे कि हमारे साथ ऐसा ऐसा हो गया, सब लोग पहुँचे। तो मेरे भाई लोग सब लोग उधर आए, तो फिर हम वहाँ से चौकी पे गए। तो जब तक हमारी कंप्लेंट नहीं ले रहे थे,
तो हमने प्रेशराइज किया, मतलब हमने सबको बुलाया कि बाबा हमारे साथ ऐसा ऐसा अन्याय हुआ है कि हमको ये चाहिए, न्याय चाहिए। जो थे वो लोग ही चाहिए हमको, दूसरे पे जो नहीं थे उन पे एलिगेशन नहीं लगाना है हमको। जो थे स्पॉट पे, जो 250 लोग थे, उन पे हमको कार्रवाई करनी है। ओके. मी ज्या एरियामध्ये राहतो शिवनेरी नगर आहे, तिकडं सगळे हिंदू आहे, मुस्लिम कमी आहे, तर सगळे आम्ही एकत्र राहतो. म्हणजे आम्ही गणपती असो या हनुमान जयंती असो, सगळे एक सोबत करतो. आता माझं हॉटेल बरोबर हनुमान मंदिर आहे त्या बाजूला आहे, तर आम्ही सगळे नाही का काय असलं तर नाही का हे करतो. म्हणजे आम्ही नॉनव्हेज ठेवत नाही किंवा मंदिर आहे, आम्ही पण सहकार्य करतो त्यांना, ते पण आम्हाला सहकार्य करतात. असं असतं, सगळे मिळूनच काम करतो. असं आहे. पोलिसांना मी तेच सांगणार की तुम्ही चांगला 300 जे पण कलम आहे त्यांना लावा आणि त्यांना अटक करा. हे आमचा हे. मैं ये बोलना चाहता हूँ कि ये सब ना हो। हमारे दोस्त हिंदू भी है, हमने उनके साथ कभी ऐसा बर्ताव नहीं किया। तो हमारे कौसर बाग में अभी इफ्तारी का, रोज़े का प्रोग्राम चल रहा है, स्टॉल्स वगैरह, तो हमने कभी उनको हकाला नहीं वहाँ से, क्या तुम बाहर चले जाओ यहाँ से। वो अच्छे से बैठते, खाते पीते, जाके कभी भी कोई भी आए पूछ लेना उधर क्या कभी मुसलमान भाई ने तुम्हारे को आके तकलीफ दी क्या हिंदू भाई को, कभी नहीं, क्योंकि हमारी दोस्ती हिंदू लोगों से। मैं शौक हो गया हूँ कि ये कैसा हो गया, नहीं तो अब लाइफ में कभी ये हुआ नहीं हमारे लोगों के साथ कि इतना हिंदू मुस्लिम, कभी खाली टीवी पे सुनते थे हम, तो आज हमारे साथ में हुआ तो हम शौक हो गए कि किस पे भरो। एक हिंदू की वजह से सब का नाम खराब हो रहा है। ऐसे नहीं कि सब हिंदू खराब है, बहुत लोग भी अच्छे, हमारे निखिल भाई जैसे बहुत अच्छे लोग हैं जो हमारे लिए रात के भाग के आए, बहुत ऐसे लोग हैं जो हमारे लिए रात में आए भाग के, हिंदू भाई लोग भी। ऐसा नहीं कि सब हिंदू ही खराब है, बस बाकी बहुत कुछ लोग हैं जो खराब है। हम पुलिस से मांगे कि हमारी उन पे क्विक एक्शन करे। मेरे मोमेडन से ज़्यादा नॉन मोमेडन दोस्त लोग हैं, लेकिन मेरे साथ कभी ये इंसिडेंट क्या, मतलब कभी इन लोग ने मजाक भी नहीं किया मेरे साथ ये सब चीज़ों में। लेकिन ये होने के बाद में एक धक्का लग गया है कि मतलब जो यंग जनरेशन से मैंने जब देखा वहाँ पर, मैंने उन लोग के अंदर 17-17, 18-18 साल के बच्चे देखा। शॉकिंग इंसिडेंट था मेरे लिए कि 17-17, 18-18 साल के बच्चे लोग का ब्रेन वॉश कैसे करे लोग, कि सब अपने स्प्लेंडर गाड़ी, और कोई बच्चा ऐसा, मुझे नहीं लग रहा था कि कोई बच्चा ऐसा नहीं क्या एजुकेटेड या एकदम, उन लोग उनके इसमें आए और उनके इसमें ही उन लोग ने मारे और चले गए वहाँ से। मेरे कुछ दोस्त लोग हिंदू है, कुछ मुसलमान है, हम जो पैदा बड़े हुए ना, बचपन से छोटे से बड़े हुए ना, हम सब हिंदू लोगों में हुए। वो हमारे घर में आते, हम उनके घर में जाते, खाना खाते, ईद को हमारे घर पे आते, और हमारा मंडल है उधर, गणपति बैठता है, अंबेडकर जयंती मनती है, हर चीज़ मनती है। मतलब ये 36 सालों में ऐसा लगा कि ये माहौल ख़राब हो गया है, हिंदुस्तान का माहौल ख़राब हो गया। अभी वो वैसे लोग रहे नहीं है अभी, जैसे हमारे दोस्त यार थी, हमारा सब था, वैसे लोग रहे नहीं है। विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 200-250 आपण 50 जरी मुलं ऑर्गनाईज करायचे म्हणले तर आपल्याला 100 लोकांना फोन करावा लागेल. 250 पोरं ऑर्गनाईज सगळे होत असताना पोलीस यंत्रणा काय करत होती, म्हणजे लोकल जे आहे तुमचं पूर्ण लोकल फेल्युअर आहे, इंटेलिजन्स वगैरे. आणि त्या ठिकाणी त्या बेल्टमध्ये अजून देखील काही गावांमध्ये बाहेरच्या मुस्लिमांना नमाजसाठी येण्याचं बंदी आहे. त्या ठिकाणी जर कोणी टोपी घेऊन गेला तर त्याला मारकाट करण्यात येते. हे जे काही चालू आहे रॅडिकलायझेशन, आणि एका वर्षापूर्वी आणि काही महिन्यापूर्वी पण बघितलं असेल पिरंगुड वगैरे या गावात, काही गावांनी तर म्हणजे ग्रामसभेमध्ये प्रस्ताव ठेवला होता की या ठिकाणी मुस्लिम लोकांना बिझनेस लेबर वगैरे करू द्यायचा नाही. त्यांना हाकलून लावण्यात आलं होतं की बेकरीजच्या व्यापाऱ्यांना. काही लोकांनी पलायन देखील केलं होतं, घरदार सोडून गेले होते. हे सगळं जे काही घडलेलं ना 1-1.5 वर्षामध्ये, या ठिकाणी पोलीस प्रशासनाने किंवा सरकारने याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यामुळं त्यांना हे वाटतं की तिथल्या यंगस्टर्सनं बेसिकली यांचं एक मानसिकरित्या जे आहे ना त्यांना एक ब्रेन वॉश करण्यात आलेलं आहे की मुस्लिम द्वेष बाळगणे, यांना हेट्रेट करणे, हे काहीतरी आपण देशासाठी काहीतरी करतोय. आणि हे टीनएजर्स जे लोक आहेत, हे जे भडकवणारी माथी आहे, त्याला काउंटर असं काहीच नाही आहे किंवा हे आपलं संस्कृती नाही म्हणून. तुम्ही बघत असाल ते जे घटनाक्रम आहे, हे मारण्यात आलं. त्यानंतर देखील आजपर्यंत म्हणजे घटना होऊन 3-4 दिवस झाले, एक आरोपी देखील आला नाही, एक आरोपी देखील अरेस्ट नाही आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रशासन किती म्हणजे हे आहे. CCTV आहेत आणि वेल प्लॅन अटॅक होता. CCTV लपवण्यात आले होते, कापड टाकण्यात आलं होतं, ऑर्गनाईज करण्यात आले होते, गाड्या होत्या, सगळं होतं. पण एक आरोपी भेटत नाही आणि न्याय देखील भेटत नाही. आता प्रश्न असा आहे की या दृष्टिकोनातून जे काही पुरोगामी किंवा विरोधी पक्ष आहेत ते देखील बोलायला तयार नाही.
हा समाज ॲक्च्युली मुस्लिम समाज या परिस्थितीमध्ये आहे की आमचा वाली कोण, एक सिरियस प्रश्नचिन्ह जे आहे ना आपल्यासमोर उभा राहता येते. आणि या याच्यामध्ये जर तुम्ही विक्टीमला बघितलं असेल की इंजर्ड आहेत, काही लोकांनी त्यांच्या मनात पण आहे की आम्हाला न्याय भेटेल का, म्हणून ते इकडं तिकडं धावपळ पण करत आहेत. आणि प्रशासन ज्या पद्धतीने अटक करायला पाहिजे होती, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना वारंवार फॉलोअप आम्ही करतो आहे. सिनियर ऑफिसरना बोलत आहेत आम्ही करतो, त्याच्या पलीकडं काही उत्तर भेटत नाही आहे. आणि एक निराशा आणि ईद समोर असताना रमजान महिन्यामध्ये आज मुस्लिम समाज असुरक्षित फील करतो आहे. आणि प्रशासन त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास पूर्णतः फेल आहे. त्याच्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 200-250 मुलं या लेवलला जातात आणि इतक्या क्रूरतेने मारहाण करतात. आणि हे फक्त असं ऑल ऑफ सडन एका कार्यक्रमाने होत नाही आहे. याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती म्हणा किंवा इतर काही धार्मिक गोष्टींच्या वरती दुर्गा दौड यासारख्या घटनाक्रम अशा काही गोष्टी आणून तिथं फक्त आणि फक्त द्वेष पसरवला जातो. आता हे सगळं द्वेष हे पूर्ण जनरल पब्लिक प्रोग्राम करण्यात येतात. पोलिसांच्या सानिध्यामध्ये राहून हे सगळं द्वेष पसरवताना त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही आहे. आणि ते बघतात की काही होतं नाही आहे आणि हे करणं म्हणजेच देशासाठी काहीतरी करणं आहे, आपल्या राज्यासाठी काहीतरी करणे, अशी भावना या टीनेजर्सच्या मनामध्ये बिंबवली गेलेली आहे. आणि आज ते फक्त मुस्लिम बघितलं, दाढी टोपी बघितलं की झॉम्बीजसारखं त्याच्यावरती तुटून पडतात. आणि याला काउंटरला म्हणून जे आहे ना कोणीही काही प्रबोधन म्हणा काही करत नाही. आज भले प्रशासनाने या लोकांना अटक जरी केली तर आपण फक्त जे आहे ना तात्पुरतं ट्रीटमेंट करत आहोत. पण प्रश्न हा उभा राहतो आहे की ही जी काही नवीन पिढी उभं राहते, इतका द्वेष त्यांच्यामध्ये आहे. बरं, या बाजूला काउंटर जर तुम्ही बघितलात, आज प्रशासनाने अरेस्ट नाही केली, कारवाई कडक नाही केली. आज ज्या लोकांनी मार खाल्लं, ज्या मुलं होते लहान टीनेजर्स, त्यांच्यामध्ये काय भावना असेल की आम्ही या पर्टिक्युलर धर्माचे आहोत, आम्हाला पोलीस प्रशासन कारवाई करत नाही आहे, ही लोकं असं मारतात, का मारलं ते देखील त्यांना कळत नाही आहे. फक्त धर्म बघून जर मारण्यात असेल, ही टीनेजर्समध्ये जी निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होणार आहे, जो द्वेष निर्माण होणार आहे, तो कुठं जाऊन थांबणार आहे. या निगेटिव्ह एनर्जीचा उपयोग जे आहे ना बाहेरची देशातील लोक करतील, भारतीय जे काही अतिरेकी संघटना आहेत ते करतील. आपण आपल्या देशामध्ये काय घडतंय, काय हे करतंय याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. फार म्हणजे सिरियस बाब आहे. आणि आज देखील या टीनेजर्सना मनामध्ये द्वेष निर्माण करणारे जे लीडर्स आहेत, मग ते नितेश राणे असू दे, गोपीचंद पडळकर असू दे, संग्राम जगताप असू दे, मोडक असू दे, किंवा ते सर्वात जास्त तरुणांमध्ये द्वेष पसरवणारे मग ते भिडे गुरुजी असू दे, यांच्यावरती आपण बघत आहोत की कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नाही आहे. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे विरोधी असू दे, सत्ताधारी असू दे, किंवा इतर लोक स्वतःला समाजवादी म्हणणारे लोक असू दे, यांच्याकडून कोणते असं कन्स्ट्रक्टिव्ह असे ॲक्शन किंवा असं प्लॅन समोर येत नाही आहे. पुढं जाऊन फार विराधक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आपण बघितलं की हे मुस्लिम तरुण एका निसर्गरम्य ठिकाणी फक्त त्यांचा उपवास सोडण्यासाठी जमले होते. तिथं कोणत्याही प्रकारची दुसरी काही समाजविघातक किंवा अजून काही चुकीची गोष्ट तिथं होत असल्याचा काहीही पुरावा नाही आहे. असं होत असल्याचं कोणीही काही सांगितलेलं नाही आहे. मग असं असताना अशा प्रकारे त्यांना धमकावून आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर सरळ हल्ला करणाऱ्या एका मोठ्या जमावाला पोलिसांना पकडण्यासाठी अजूनपर्यंत यश का आलेलं नाही आहे. जेव्हा की या तरुणांनी सांगितलेलं आहे की त्यातल्या अनेकांना त्यांनी आयडेंटिफाय सुद्धा केलं होतं, त्यांच्या लक्षात आलं होतं की त्यांच्यातले काही जण कोण आहेत. या जमावानं अनेकांना रुग्णालयात पाठवलं. एका तरुणाने सांगितल्याप्रमाणे एखादा जीव घेण्याची सुद्धा त्यांची तयारी होती असा आरोप या तरुणाने केलेला आहे. मात्र हे सगळं असून सुद्धा पोलिसांना या घटनेचं गांभीर्य समजलेलं नाही आहे का? याला 5 दिवस झाले असून सुद्धा अजूनपर्यंत एकही अटक झालेली नाही आहे. आणि ह्या सर्व प्रकरणानंतर आता या भागात राहणारे जे सर्व मुस्लिम तरुण आहेत त्यांनी आमच्या सुरक्षिततेचं काय हा मोठा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर हा जो जमाव होता तर ह्या जमावाचा जो वयोगट होता, तिथे जमलेले तरुण सांगतात की ह्यातले बरेचसे जण हे 20च्या आतले होते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या लहान मुलांना, तरुणांना भडकवण्याचा जर प्रकार होत असेल तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार आणि त्याच्यावर कारवाई कोण करणार हा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला आहे.